मला खरोखर आजचा जो दिवस आहे तर मला खरंच मला इथून जे जात असताना माझ्या मनामध्ये एवढी मनस्ताप होतो आहे, मला एवढं दुधा मनस्थिती होते. माझी विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्याला मी घडवलं, ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मी हे केलेलं आहे, मला जात असताना खूप खूप या ठिकाणी दुःख वाटत आहे सर. अभ्यासू मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं केलेलं कार्य निश्चितच आकाशाला गवसणी घालतंय. माती, माणसे आणि करुणेचा दीपस्तंभ म्हणून ज्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय, असं संत श्रेष्ठ कबीरदास म्हणतात. कहने का भाव ये कि आपके समक्ष गुरु और ईश्वर दोनों विद्यमान हो तो पहले गुरु के चरणों में अपना सिर झुकाना चाहिए, क्योंकि गुरु ने हमें भगवान के पास पहुंचाने का ज्ञान प्रदान किया है. या संत कबीराच्या वचनाप्रमाणे ज्ञानाचा दीप लावणारे, संस्काराची रोपे रुजवणारे, मायेची सावली देणारे, करुणाशील, मातृहृदयी, विद्यार्थी प्रिय, समाजप्रिय, बहुआयामी, बहुगुणी, संघर्षशील, प्रयत्नशील, कार्यतत्पर, अभ्यासू आणि आदर्श, सामर्थ्यशाली, कारुणी सिंधू, वात्सल्याचा सागर, दिशादर्शक, मातीसारखं स्वतःला रुजवून चंदनासारखं शीतल आणि फुलासारखा सुगंध देणारे गुरुजी किशनराव पाटील विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये ज्यांचं वास्तव्य रुजलं आणि गौरव करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. सन्माननीय बापूराव कांबळे सर, खरं तर विद्यार्थी प्रिय शिक्षक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी स्वतःला झोकून दिलं. शाळा हे आपलं मंदिर आणि विद्यार्थी आपलं दैवत समजून त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा आर्मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे नावाजलेले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. खरं तर शाळेसाठी स्वतःला झोकून देणारा माणूस. या शाळेच्या परिसरात जेवढी झाडं तुम्हाला दिसत आहेत, ह्या झाडाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण आता नेमकं महाराष्ट्राच्या चाकूर तालुक्यात या ठिकाणी आहोत की कोकण किनारपट्टीमध्ये आहोत. असं निसर्गमय सुंदर शाळा निर्माण करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते बापूराव कांबळे सरांनी केलं. आणि एवढ्या परिश्रमातून उभारलेली शाळा आणि या शाळेला आज सोडून जात असताना शवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण आणि अशा समाजप्रिय असणाऱ्या, अगदी विद्यार्थी प्रिय असणाऱ्या शिक्षकांना आपण जाणून घेणार आहोत. आज ATN न्यूज चॅनलच्या माध्यमातून बापूराव कांबळे सर निश्चितच या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये 23 वर्षाच्या सेवा काळात जे काही घडलं, जे काही वाढवलं ही शाळा, ते नक्कीच आपल्याला सांगतील. हॅलो, नमस्कार सर. मी बापूराव किशनराव कांबळे. माझं मूळचं गाव आहे जळकोट तालुक्यातील हावरगा आणि पोस्ट धामणगाव, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील मी मूळचा रहिवासी आहे. आणि मी जेव्हा येथे किशनराव पाटील विद्यालय झरी खुर्द येथे रुजू झालो 2003 मध्ये, तेव्हा मी सुरुवातीला इथं आल्यानंतर मला ज्यांनी इथं आणलं ते म्हणजे माझे या ठिकाणी आता सध्या असलेले मुख्याध्यापक श्री कदम सर. आणि त्यांनीच या ठिकाणी मला इथं येण्याचं, इथं जागा रिक्त होती मराठीची, तेव्हा त्या ह्याच्यामध्ये मी इथे आलो. आणि मला जेव्हा इथं येण्याचा योग आला, खरोखर त्यांनीच मला त्यांचंच योगदान, त्यांनीच या ठिकाणी मला इथं आणलं. आणि त्यावेळेस या ठिकाणी आमच्या या संस्थेचे, ब्रह्मानंद शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय या ठिकाणी बाळासाहेब आप्पासाहेब पाटील, त्यांनी एवढं मला या ठिकाणी सहकार्य केलं की त्यांनीच मला सुरुवातीला या ठिकाणी इथं या शाळेबद्दलचं, सुरुवातीला शाळा ही विनांदनित होती. आणि जेव्हा या ठिकाणी 1 वर्षानंतर ही 2004 मध्ये या ठिकाणी अनुदानाचा टप्पा 60% मिळाला. आणि हा अनुदान मिळाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी येथे माझं लागलीच आमच्या संस्थेच्या सचिव साहेबांनी माझं लगेच अप्रूव्हल या ठिकाणी दाखल केलं आणि मला सेवा करण्याची संधी इथं या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि संधी दिल्यानंतर मला इथला परिसर, त्यानंतर इथलं लोकल या ठिकाणी जे गाव आहे, गावाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य
आणि विद्यार्थ्याची जडणघडण विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी पूर्णपणे या गावाशी समरस झालो आणि मला खरोखर या गावात आल्यानंतर मला एवढा आनंद वाटू लागला. माझे जे स्टाफ मेंबर जे होते यांनी सुद्धा या ठिकाणी मला खूप खूप सहकार्य केलं आणि त्याबरोबर या ठिकाणी मला कुठल्याच प्रकारच्या अडचणी येथे या ठिकाणी मला जाणवू दिलेल्या नाहीत आणि त्यांनी या ठिकाणी मला खरोखर सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना दाखवली. माझे सहकारी या ठिकाणी मला एवढे म्हणजे माझे शिस्तीचे होते आणि त्याबरोबर या ठिकाणी मला सुद्धा अतिशय या परिसरामध्ये आल्यानंतर शिस्त लागली आणि या शिस्तीमधूनच मी या ठिकाणी घडलो हे मी या ठिकाणी जरूर मी सांगू इच्छितो. मला इथून या ठिकाणी जात असताना आज मला अतिशय एवढं दुःख होत आहे की सरांनी खूप खूप या ठिकाणी मला या शाळेमध्ये मला खूपच या ठिकाणी आनंद वाटू लागला आणि मी या शाळेमध्ये एवढं समरस झालो. विद्यार्थ्याचा जो या ठिकाणी माझा संबंध आहे तर विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मी एक सगळेच विद्यार्थी मी आल्याबरोबर मला अगदी इतर ह्यांच्यापेक्षा या ठिकाणी मला मुलं असतील मुली असतील तर मला जे काही म्हणजे इतर शिक्षकांचा तो धाक असतो माझाही जरी विद्यार्थ्याला धाक आहे सर, परंतु या ठिकाणी सगळेच मुलं मी आल्याबरोबर या ठिकाणी त्यांना एक वेगळी भावना आपले सर या ठिकाणी एक वेगळे आहेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी विद्यार्थ्याला सुद्धा वाटते आणि अजून या ठिकाणी वाटत राहणार आहे. माझ्या या कालावधीमध्ये बरेचसे या ठिकाणी इथून काही शिक्षक झाले, काही या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये नोकरीला गेले, काही या ठिकाणी मिलिटरीमध्ये या ठिकाणी नोकरीला गेले, काही आमच्या इथून या ठिकाणी डॉक्टर सुद्धा झालेले आहेत, MBBS डॉक्टर. आणि या सेवा काळामध्ये खरंच मला असा एवढा आनंद वाटतो की खरोखर हा माझा जो कालावधी आहे अतिशय रमत गमत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झालेला आहे असं मला जाणवतं. सर, आजपर्यंत तुम्ही 23 वर्षाची या ठिकाणी सेवा दिलात. हो. आणि या सेवेमध्ये विद्यार्थ्यांशी असलेलं तुमचं जे नातं आणि सहकार्यांसोबत नातं आज तुम्हाला उद्यापासून त्यांच्या सहवासात तुम्हाला राहायला मिळणार नाही, काय वाटतं तुम्हाला? मला खूप दुःख वाटतंय. एक शेवटचा असा प्रश्न असेल तुमच्यासाठी. खरं तर आपलं अंतकरण भरून आलंय, आपण गैरवरलात. हो. डोळ्यातून अश्रूंना आपण वाट मोकळी करून दिलेली आहे. हो. या डोंगराळ पायथ्याशी वसलेल्या या निसर्गरम्य शाळेला सोडून जाताना आणि या विद्यार्थ्याला सोडून जाताना प्रत्येक शिक्षकाला दुःख तर नक्कीच होणार आहे. कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतोनी पाहे, ऐसे झाले माझ्या दिवा, कधी भेटसे रे केशवा, असं तुकोबाराय म्हणतात. तसं तुम्हाला आता ते परत परत हे आयुष्यामध्ये घडणारच आहे. परंतु तुम्हाला एक सांगा की आता इथून गेल्यानंतर घरी, आता तुम्ही आज तुमच्या घरी जाणार आहात, आता बाकीचे सगळे पुढचे जे काळ आहे तुमचा, पुढचे जे दिवस आहे, तुम्ही कसं घालवणार? तुम्ही काय ठरवलंय? आता मी असंच ठरवलंय सर की आता इथून पुढचा काळ आता मी शाळेसाठी या ठिकाणी इतका दिवस दिलाय, आता माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी मला या ठिकाणी वेळ द्यावं असं वाटतं, त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी राहावं असं वाटतं. आणि शाळेमध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी निर्माण होतील, शाळेमध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला या ठिकाणी माझी एक गरज वाटेल तेव्हा या ठिकाणी खरोखर मी अजून सुद्धा वेळेतला वेळ काढून या ठिकाणी शाळेसाठी मी परत झोपून त्यांचा या ठिकाणी प्रयत्न करेन सर. आज शाळेतला तुमचा शेवटचा दिवस, हो. या दिवशी तुम्ही येथील विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहात? विद्यार्थ्याला सांगणार की मी जरी जात असेल की बाळांनो, जर तुमच्या अडचणी असतील, तुम्हाला जेव्हा जेव्हा या ठिकाणी खरंच अडचण वाटत असतील तर त्यावेळेस मी कधीही मला या ठिकाणी कॉल करा, कधीही या ठिकाणी फोन करा. मी तुमच्यासाठी मी या ठिकाणी आणखी परत वेळ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न